Please subscribe the channel and press the bell icon. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व परीक्षार्थी MPSC, तलाठी, पोलीस, बँक, रेल्वे यासारख्या अशा विविध परीक्षा करता आमचे लेट्स लर्न या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे लेट्स लर्न चॅनलवरील व्हिडिओ आपणास कसे वाटतात आपल्या कमेंट जरूर शेअर करा. सर्व परीक्षार्थ्यांना आपल्या उज्ज्वल यशासाठी हार्दिक शुभेच्छा. किसी शायर ने खूब कहा है, मंजिलें बड़ी जिद्दी होती है, हासिल कहा नसीब से होती है, मगर वहाँ तूफान भी हार जाते हैं जहाँ कश्तियाँ जिद पर होती है. दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या यज्ञात आपली अग्नी परीक्षा देण्याकरता संपूर्ण शक्तीनिशी उभे राहतात. परंतु त्यांच्यामधील जिद्द, चिकाटी, कल्पनाशक्ती, विचारशक्ती, वाचन, श्रवण आणि निरीक्षण क्षमता कमी झाली, दुर्लक्षित होऊ लागली तर वसंत ऋतूतील पानगळतीप्रमाणे विद्यार्थ्यांची सुद्धा गळती दिसू लागते. स्पर्धा परीक्षा हे आपले काम नव्हे हा नकारात्मक विचार आपणास यशापासून दूर घेऊन जातो. परंतु ज्यांना स्पर्धा परीक्षांच्या यशाचे गमक कळायला लागते त्यांना यश संपादन झालेच समजावे. या स्पर्धेच्या युगात आपला टिकाव लागावा असे वाटत असेल तर लेट्स लर्न चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासोबत आहोत. तर पाहत राहा लेट्स लर्न या चॅनलवर विविध स्पर्धा परीक्षांचे शैक्षणिक व्हिडिओ. तर आपला जास्त वेळ न घेता आपण पाहणार आहोत इतिहास प्रश्नसंच मालिका 6. तर पाहूया इतिहास प्रश्नसंच मालिका 6. प्रश्न क्रमांक 1. टिंबटिंब भाषेतून निघणाऱ्या अमृतबाजार पत्रिकेने रातोरात आपली भाषा बदलून इंग्रजी ही भाषा केली. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हिंदी, पर्याय क्रमांक 2 मराठी, पर्याय क्रमांक 3 बंगाली आणि पर्याय क्रमांक 4 पारशी. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बंगाली. तर बंगाली भाषेतून निघणाऱ्या अमृत बाजार या पत्रिकेने रातोरात आपली भाषा बदलून इंग्रजी ही भाषा केली. आपण पाहूया त्यांनी असे का केले. तर 1878च्या देशी भाषा वृत्तपत्रे कायद्याद्वारे सरकारने भारतीय भाषांमधून निघणाऱ्या वृत्तपत्रांवर अधिक नियंत्रण लादण्याचा प्रयत्न केला. तसेच कायद्याला राजद्रोही लिखाण दाबण्याचे व त्यासाठी शिक्षा देण्याचे एक शस्त्रच बनविले होते. मुस्कटदाबी करणारा कायदा असे या कायद्याला म्हणण्यात येऊ लागले. या कायद्याचा अत्यंत महत्त्वाचा दोष म्हणजे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रे व भारतीय भाषेतील वृत्तपत्रे यांच्यात केलेला भेदभाव होय. इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांवर अशा मर्यादा घातल्या नव्हत्या. या कायद्याअंतर्गत सोमप्रकाश, भारत मिहिर, ढाका प्रकाश, सहचर आणि अशा अनेक वृत्तपत्रांवर कारवाई करण्यात आलेली होती. मात्र बंगाली भाषेतून निघणाऱ्या अमृत बाजार पत्रिकेवर मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. आणि त्याचे कारण होते की त्यांनी रातोरात वृत्तपत्राची भाषा बदलून ती इंग्रजी केली. अर्थात वृत्तपत्राची भाषा आता इंग्रजी असल्याने ते कायद्याच्या कक्षेबाहेर होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नव्हती. आणि याच कारणामुळे अमृत बाजार ही जी बंगाली भाषेतून निघणारी पत्रिका आहे त्यांनी रातोरात आपली भाषा बदलून इंग्रजी ही भाषा केलेली होती. वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. ब्राह्मो समाजाचे संस्थापक टिंबटिंब आहेत. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती, पर्याय क्रमांक 2 राजा राम मोहन राय, पर्याय क्रमांक 3 स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 4 महर्षी देवेंद्रनाथ टागोर. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजा राम मोहन रॉय. तर हिंदू धर्मातील पहिली सुधारणा चळवळ ही ब्राह्मो समाजाचीच होती, ज्यावर पाश्चात्य विचारधारेचा चांगलाच प्रभाव होता. ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन राय यांचा जन्म 1772 मध्ये झालेला होता, तर मृत्यू हा 1833 झालेला होता. त्यांना राजा ही पदवी मुघल शासक अकबर दुसरा याने दिलेली होती. राजा राममोहन राय हे संस्कृत, अरबी, फारसी, इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक
व हिब्रू भाषा जाणणारे मोठे विद्वान होते. विविध जागतिक भाषांच्या अध्ययनामुळे रॉय यांच्या विचारात मोठे परिवर्तन घडून आलेले होते. तर पहा, आपल्या या ज्या प्रश्नाचं उत्तर होतं, ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते? तर ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन राय होते. या पर्यायांपैकी स्वामी दयानंद सरस्वती आहेत, त्यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली होती. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली होती. आणि महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजालाच नवजीवन दिलेलं होतं. आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे राजा राममोहन राय. वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना टिंबटिंबमध्ये केली. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1828, पर्याय क्रमांक 2 1830, पर्याय क्रमांक 3 1818 आणि पर्याय क्रमांक 4 1905. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1828. तर पाहूया आपण याबद्दल थोडं की राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना जी आहे ती 1828 मध्ये केलेली होती. उपनिषदांमधील ईश्वर एकच आहे ही कल्पना रॉय यांना मान्य होती व ते ब्राह्मो समाजाचे मुख्य तत्व होते. त्यांच्या मते ईश्वर निराकार, अदृश्य, सर्वव्यापी, शाश्वत असून सर्व विश्वाची मार्गदर्शक अशी शक्ती आहे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 1828 मध्ये राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती. आपण वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. आधुनिक भारताचे अग्रदूत व देशाचे मार्गदर्शक कोणाला मानले जाते? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 महर्षी देवेंद्रनाथ, पर्याय क्रमांक 2 राजा राममोहन राय, पर्याय क्रमांक 3 केशवचंद्र सेन, पर्याय क्रमांक 4 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर प्रश्न क्रमांक 4 चे योग्य उत्तर आहे राजा राममोहन राय. तर आधुनिक भारताचे अग्रदूत व देशाचे मार्गदर्शक जे आहे ते राजा राममोहन राय यांना मानले जाते. राजा राममोहन राय यांनी हिंदू धर्मातील सतीप्रथा, बहुपत्नीत्व, जातीप्रथा इत्यादी प्रथांना विरोध केला. विधवा विवाहाचे त्यांनी समर्थन केले. त्यांना आधुनिक भारताचे अग्रदूत आणि देशाचे मार्गदर्शक मानले जाते कारण नवे करण्याची, ज्ञानपिपासेची, मानवतावादाची त्यांची जिज्ञासा व प्रवृत्ती भारताच्या परिस्थितीशी निगडीत होती. येथील मातीशी नाते जोडून होती आणि म्हणूनच राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे अग्रदूत व देशाचे मार्गदर्शक असे मानले जाते. वळूया आपण आजच्या आपल्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. ब्राह्मो समाजाला नवजीवन देण्याचे काम कोणी केले? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 केशवचंद्र सेन, पर्याय क्रमांक 2 मूळशंकर, पर्याय क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती आणि पर्याय क्रमांक 4 महर्षी देवेंद्रनाथ टागोर. तर मगाशी जर प्रश्न क्रमांक 2चं जर का मी जे एक्सप्लेन केलेलं होतं ते जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महर्षी देवेंद्रनाथ टागोर. म्हणजेच महर्षी देवेंद्रनाथ टागोर जे आहे यांनी ब्राह्मो समाजाला नवजीवन देण्याचे काम केलेले होते. महर्षी देवेंद्रनाथ यांचा जन्म 1818 मध्ये व मृत्यू 1905 मध्ये झालेला होता. ब्राह्मो समाजात त्यांनी 1842 मध्ये प्रवेश केलेला होता. लक्षात घ्या, ब्राह्मो समाजाची स्थापना जी आहे ती राजा राममोहन राय यांनी 1828 मध्ये केलेली होती आणि 1842 मध्ये महर्षी देवेंद्रनाथ यांनी ब्राह्मो समाजामध्ये प्रवेश केला आणि अनुयायांना मूर्तिपूजा, तीर्थयात्रा, कर्मकांड, प्रायश्चित घेणे इत्यादींपासून रोखलेले होते आणि त्यामुळेच महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजाला नवजीवन देण्याचे काम केले असे म्हटले जाते. वळूया आपण आजच्या पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव कोणते? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मूळशंकर,
पर्याय क्रमांक 2 दयानंद सरस्वती, पर्याय क्रमांक 3 ब्रह्मानंद आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मूळशंकर. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव जे आहे ते होते मूळशंकर. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 1824 गुजरातमधील मोरवी संस्थानात एका ब्राह्मण कुळात झाला. त्यांच्या पित्याने त्यांना वेद, वाङ्मय, न्यायदर्शन इत्यादीचे शिक्षण दिलेले होते. त्यांच्या जिज्ञासेने त्यांना घराबाहेर पडण्यास प्रवृत्त केले. जवळजवळ 15 वर्ष ते सतत भटकत राहिले. 1860 मथुरेला गेल्यावर स्वामी वज्रानंदाकडून त्यांना वेदांचा खरा अर्थ समजला व परिणामी वैदिक धर्माप्रती प्रगाढ अशी श्रद्धा निर्माण झाली आणि त्यानंतर मूळशंकर हे स्वामी दयानंद सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव आहे मूळशंकर. तर वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7 आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अरविंद घोष, पर्याय क्रमांक 2 सत्येंद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती आणि पर्याय क्रमांक 4 NG चंदावरकर. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 स्वामी दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 आर्य समाजाची स्थापना केलेली होती. वेदाकडे परत चला, गो बॅक टू वेदाज ही दयानंदांची घोषणा होती. तर लक्षात घ्या, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 केलेली होती. आपण वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8 टिंबटिंब यांनी सत्यार्थ प्रकाश नावाच्या ग्रंथात आपले विचार मांडले. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 दयानंद सरस्वती, पर्याय क्रमांक 2 RG भांडारकर, पर्याय क्रमांक 3 महादेव गोविंद रानडे आणि पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर प्रश्न क्रमांक 8 चे योग्य उत्तर जे आहे, अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश नावाच्या ग्रंथात आपले विचार मांडलेले होते. दयानंदांच्या उपदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञान त्यांनी समाजाकडून काहीच उचलले नाही. त्यांचे प्रतिपादन एवढेच की वेद आणि उपनिषदांपेक्षा काहीच श्रेष्ठ नाही आणि ज्या प्रथा, कर्मकांड, सामाजिक दृष्ट प्रवृत्ती वेदांना मान्य नाहीत त्या सर्व त्याज्य आहेत. तर आपल्या प्रश्न क्रमांक 8 चे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दयानंद सरस्वती. वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9 रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रामकृष्ण परमहंस, पर्याय क्रमांक 2 स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 3 केशवचंद्र सेन आणि पर्याय क्रमांक 4 दयानंद सरस्वती. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वामी विवेकानंद. तर रामकृष्ण मिशनची स्थापना जी आहे ती स्वामी विवेकानंद यांनी केलेली होती. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी 1897 केली. ह्या वाढत्या पाश्चात्तीकरणात व आधुनिकीकरणाच्या वातावरणात रामकृष्ण मिशनने दिलेली शिकवण प्राचीन व परंपरागत कल्पनांवर आधारित होती. तर आपला हा जो प्रश्न क्रमांक 9 आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वामी विवेकानंद. वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 रामकृष्ण परमहंसाच्या शिकवणीचे सोप्या शब्दात स्पष्टीकरण करण्याचे कार्य त्यांचे शिष्य टिंबटिंब यांनी केले. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 2 स्वामी रामानंद तीर्थ, पर्याय क्रमांक 3 श्रीमती HP ब्लावस्की आणि पर्याय क्रमांक 4
महर्षी देवेंद्रनाथ टागोर. तर आपल्या या प्रश्न क्रमांक 10चे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वामी विवेकानंद. म्हणजेच रामकृष्ण परमहंसांच्या शिकवणुकीचे सोप्या शब्दात स्पष्टीकरण करण्याचे कार्य त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी केले. रामकृष्ण परमहंस यांचे विचार भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृती यांनी पुरेपूर ठासले होते. सत्य सर्वच धर्मात आहे असे त्यांचे प्रतिपादन होते. कृष्ण, हरी, राम, ख्रिस्त, अल्ला ही एकाच देवाची भिन्न नावे आहेत असे ते म्हणत. आत्मिक उन्नतीसाठी त्या सर्व शक्तिमान ईश्वराची मूर्ती रूपात पूजा करण्याचे ते समर्थन करत. मात्र कर्मकांडांऐवजी रामकृष्ण पूजेमागील श्रद्धेला महत्त्व देत आणि याच त्यांच्या शिकवणुकीचे सोप्या शब्दात स्पष्टीकरण करण्याचे कार्य त्यांचे शिष्य नरेंद्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांनी केलेले होते. यापैकी जो पर्याय क्रमांक 3 आहे श्रीमती H.P. ब्लॅवत्स्की, तर या ज्या आहेत या एक जर्मन रशियन वंशाच्या महिला आहेत आणि त्यांनी थिओसॉफिकल सोसायटीची अमेरिकेत स्थापना केलेली होती 1775 साली. याबद्दल आपण पुढील काही येत्या प्रश्नांच्या मध्ये याच्याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांमधूनच जर का तुम्ही प्रश्न हे केले व्यवस्थित, म्हणजे स्टडी त्याचा प्रश्नांचा व्यवस्थित केला आणि जे एक्सप्लेन करते ते एक्सप्लेन करणं व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं, व्हिडिओ अगदी शांत चित्ताने लक्षपूर्वक ऐकली तर तुमच्या लक्षात येईल बरेचसे प्रश्न तुमच्या या परीक्षांमध्ये कव्हर होतील. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील, त्यांचा उपयोग होत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्याचबरोबर कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग आता आपण इथेच थांबूया आणि पुढील व्हिडिओसहित लवकरच भेटूया. तोपर्यंत भरपूर अभ्यास करा आणि लवकरात लवकर पोस्ट काढा. बाय. थँक्यू.